नमस्कार फ्रेंड्स, परत एकदा आपल्या चॅनलमध्ये आपल्या देशाला विविध मसाल्यांची समृद्धी देणगी लाभली आहे। मसाल्यांचा वापर हा खाद्यपदार्थांपासून ते आरोग्याशी संबंधित समस्यांपर्यंत केला जातो। आपल्या स्वयंपाकघरात मसाल्यांना एक विशेष स्थान आहे, जिथे त्याचा वापर आवश्यकतेनुसार केला जातो। या मसाल्यांपैकीच एक असलेले जायफळ अनेक पदार्थांमध्ये वापरले जाते। जायफळचा गोड वास हा आपल्याला मोहित टाकतो। जायफळ भलेही भारतातील असंख्य स्वयंपाकघरांमध्ये वापरले जात असले तरी त्याचे उत्पादन हे इंडोनेशियामधून केले जाते। इंडोनेशियामध्ये आढळणाऱ्या मायरिस्टिका या झाडापासून जायफळ मिळते। जवळजवळ सर्व मसाल्यांप्रमाणे त्याचा वापर केवळ चव वाढवण्यासाठीच केला जात नाही, तर अनेक औषधांमध्येही वापरले जाते। जायफळ हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे। जायफळ हा एक मसाला आहे जो जायफळाच्या झाडापासून फळांच्या स्वरूपात आपल्याला मिळतो। त्याचे वैज्ञानिक नाव मायरिस्टिका फ्रॅग्रन्स आहे। तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जायफळच्या झाडापासून दोन मसाले मिळतात, त्यातील एक जायफळ आणि दुसरे जावित्री होय। मायरिस्टिकाच्या झाडापासून मिळणाऱ्या फळांच्या बियांना जायफळ असे म्हणतात। जायफळाच्या बिया ह्या एक प्रकारच्या सालीने झाकलेल्या असतात, त्याला जावित्री असं म्हणतात। आता जायफळाचे फायदे काय आहेत? जायफळाचा वापर हा विविध मिठाईमध्ये केला जातो। मिठाईमध्ये स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो। जायफळाची चव ही स्वादिष्ट तर असते, मात्र त्याच्या औषधीय गुणधर्मांसाठी आणि विविध फायद्यांसाठी ते अधिक ओळखले जाते। चला तर मग जाणून घेऊयात जायफळाचे हे 12 फायदे। एक आहे इनसोमनिया, अर्थात निद्रानाशासाठी झोप न येणे। इनसोमनिया म्हणजे निद्रानाश, या समस्येवर जायफळ प्रभावीपणे काम करते। निद्रानाश म्हणजे रात्री झोप न लागण्याची समस्या होय। दिवसभर काम, घर आणि बाहेरच्या गोष्टींमुळे तणावाची समस्या निर्माण होते आणि परिणामी झोप न येण्याची समस्या आपल्याला उद्भवतेच। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जायफळाचे सेवन करणे हे खूप फायदेशीर ठरू शकते। याच्या प्रभावामुळे झोप न येण्याच्या समस्येवर तुम्ही मात देखील करू शकता। त्यासाठी झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधात चिमूटभर जायफळ मिसळून प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप लागेल। दुसरा आहे पचनक्रिया सुधारण्यासाठी। तुमची पचनक्रिया मंदावली असेल तर तुम्ही अन्नाचे चांगले पचन होण्यासाठी जायफळाचा उपाय जरूर करावा। तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठी तसेच पोटाचे विकार जसे की डायरिया, पित्त होणे इत्यादी समस्यांवर मात करण्यासाठी जायफळाचे सेवन करा। यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत होईल। तिसरा आहे पेन किलरच्या स्वरूपात। स्नायूमध्ये वेदना होणे आणि ओटी पोटात दुखणे या समस्या दूर करण्यासाठी जायफळ फायदेशीर आहे। सांधे आणि स्नायूंच्या वेदनांसाठी जायफळ हा उत्तम पर्याय आहे। जायफळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, अँटी इन्फ्लॅमेटरी गुण आणि औषधी गुणधर्म हे दुखण्यापासून आपल्याला आराम मिळवून देतात। जायफळच नाही तर स्नायू किंवा सांधेदुखीवरही जायफळाच्या तेलाचा वापर करता येतो। चौथा आहे संधिवातासाठी लाभदायी। वाढत्या वयाबरोबर हाडे कमकुवत होऊ लागतात, अनेकांना सांधेदुखीचा त्रासही होतो। अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीपासूनच आपल्या आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणं आवश्यक आहे। संधिवात झाल्यावर शरीरावर सूज येणे आणि सांधे ठणठणणे असा त्रास सुरू होतो। जायफळाचे सेवन केल्यास किंवा त्याचे तेल लावल्यास सांधेदुखीची सूज आणि वेदना देखील दूर होतात। जायफळातील गुणधर्मांमुळे सांधेदुखीपासून आराम देखील मिळतो। पाचवा आहे कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी। सध्याच्या काळात दुर्दैवाने कॅन्सर हा एक अतिशय घातक आजार झाला आहे। आपण सर्वजण अशा एखाद्या व्यक्तीला ओळखतो ज्यांनी कर्करोगाशी लढा दिला आहे। गेल्या काही वर्षात अनेक सिनेका तारखांनाही कॅन्सरची लागण झाली आहे। कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी योग्य जीवनशैली आणि उत्तम आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे। अनेकदा घरगुती उपायामुळेही कर्करोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी केला जाऊ शकतो। जायफळ हा त्याच घरगुती उपायांपैकी एक आहे। जायफळामध्ये असलेले आवश्यक तेल अँटीऑक्सिडंट्स म्हणून कार्य करते आणि कर्करोग टाळू शकते। अभ्यासानुसार जायफळ त्याच्या अँटीमायक्रोबियल गुणधर्मांमुळे पोटाच्या कर्करोगापासून आपले संरक्षण देखील करू शकते। सहावा आहे मधुमेहावर प्रभावी। मधुमेह हा देखील आजच्या जगात एक सामान्य आजार झाला आहे। केवळ वृद्धच नाही तर तरुण आणि लहान मुलेही या आजाराशी झुंज देत आहेत। या स्थितीत वेळीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। यासाठी तुम्ही जायफळाचे सेवन देखील करू शकता। जायफळ हा ट्रायटर्फिन समृद्ध स्रोत मानला जातो। ट्रायटर्फिन्स मधुमेहाविरोधी गुणधर्म असतात। जायफळ हे टाइप 2 मधुमेह नियंत्रित करण्यास देखील मदत करते। सातवा आहे निरोगी दातांचे। चांगल्या आरोग्यासाठी दातांची काळजी घेणं अतिशय गरजेचे आहे। जास्त साखर, सोडा किंवा कॉफीचे सेवन केल्यास दात किडणे आणि दातांमध्ये पोकळी निर्माण होणे ही अत्यंत साहजिकच बाब निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीत दातांची काळजी घेणं गरजेचं आहे। दातांच्या अनेक समस्यांसाठी जायफळ खूप फायदेशीर ठरते। जायफळ हे अँटीबॅक्टेरियल गुणधर्माने समृद्ध आहे आणि हे दातांच्या आरोग्यासाठी देखील अतिशय लाभदायी आहे।
आहे. 8वा आहे डोळ्यांसाठी फायदेशीर. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींना या सर्वांनाच डोळ्यांच्या समस्या कधी ना कधी उद्भवतातच. अशा परिस्थितीमध्ये योग्य वेळी लक्ष देणे आणि आपल्या डोळ्यांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी जायफळाचे सेवन करणे हे फायदेशीर ठरू शकते. जायफळाचे सेवन केल्याने प्रोस्टाग्लॅंडिन नावाच्या हार्मोनचे उत्पादन नियंत्रित करून डोळ्यांची समस्या कमी केल्या जाऊ शकतात. 9वा आहे तणाव दूर करण्यासाठी गुणकारी. आजकाल जवळपास प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या प्रकारचा ताण असतो. यापासून लहान मुलेही सुटलेली नाहीत. तणावामुळे अनेकांना पॅनिक अटॅकचाही त्रास होतो. अशा परिस्थितीमध्ये जायफळ किंवा जायफळाच्या तेलाचे सेवन करणे हे फायदेशीर ठरू शकते. जायफळमध्ये अँटी कॉन्व्हल्संट गुणधर्म असतात जे की तणाव कमी करून मेंदूतील रक्तभिसरणाची क्रिया सुधारते आणि एकाग्रता वाढवण्यास देखील मदत करते. 10वा आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. चांगल्या आरोग्यासाठी तुमची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणे अत्यंत आवश्यक आहे. असे न झाल्यास ती व्यक्ती लवकर आजारी पडू शकते. हवामानात थोडासा बदल होताच बरेच लोक आजारी पडतात किंवा सर्दी खोकल्याला बळी देखील पडतात कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर जायफळाचे सेवन केले तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत होईल. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई असे गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करत असतात. 11 आहे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी. कोलेस्ट्रॉलचे 2 प्रकार आहेत, चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल. जेव्हा शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागते तेव्हा अनेक समस्या देखील सुरू होतात. सतत थकवा जाणवणे, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका, किडनीच्या समस्या, दृष्टी कमी होणे इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. जायफळाचे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास देखील मदत होते. परंतु जायफळाचे सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. 12 वजन कमी करण्यासाठी करते मदत. आजकाल लठ्ठपणा ही जवळजवळ प्रत्येकाची समस्या झाली आहे. तणाव, हार्मोनल असंतुलन, वारंवार बाहेरचे खाणे, अवेळी खाणे आणि शारीरिक व्यायामाचा अभाव ही काही त्यामागची कारणे आहेत. अशा स्थितीमध्ये वर्कआउट्स आणि हेल्दी डाएट सोबतच तुमच्या स्वयंपाकघरातून काही मसाले मदत घेण्यात काही गैर नाही. जायफळ हा देखील असाच एक मसाल्याचा प्रकार आहे जो की वजन कमी करण्यात मदत करतो. जायफळाच्या सेवनाने वजन बऱ्याच अंशी कमी होऊ शकते. जायफळाचा उपयोग आता कसा कराल? जायफळाचा उपयोग तुम्ही अनेक प्रकारे करू शकता, जसे की आपले स्नायू आणि सांधेदुखीमध्ये गुडघ्यांना किंवा पायांना तेल लावून मसाज करू शकता. जायफळाचा मसाला म्हणून वापर केल्यास चवीसोबतच आरोग्यही चांगले राहते. जायफळाची चव ही तिखट आणि गरम असते. जर तुम्हाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही जायफळाचे सेवन देखील करू शकता. चिमूटभर जायफळाची पावडर दुधात मिसळून सेवन केल्याने शरीराला आतून उष्णता देखील मिळते. जायफळ तुमच्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. जर तुम्हाला पिंपल्स किंवा डागांची समस्या असेल तर जायफळ पावडर आणि मध एकत्र करून चेहऱ्याला लावा. हे मिश्रण कोरडे झाल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा एक चांगला फेस पॅक आहे. जायफळामुळे होणारे नुकसान, जसे प्रत्येक गोष्टीचे काही फायदे असतात तसेच काही तोटेही असतात. जायफळाची चव खूप गरम असते त्यामुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन करू नका. जायफळ जर जास्त प्रमाणात खाल्ले तर चक्कर येण्याची देखील समस्या, अस्वस्थता, पोट खराब होणे, उलट्या होणे आणि मळमळणे अशा समस्या देखील निर्माण होऊ शकतात. गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जायफळाचे सेवन करू नये. त्याचा प्रभाव उष्ण असल्याने न जन्मलेल्या बाळासाठी ते घातक ठरू शकते. जायफळाचे जास्त सेवन केल्याने तोंड कोरडे होऊ शकते. याच्या अतिसेवनाने अनेक जण नशेच्या आहारी गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत, त्यामुळे अतिसेवन टाळावे. जायफळ हा एक अद्भुत मसाला आहे ज्याचे अनेक औषधी फायदे आहेत, परंतु त्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. अशाच काही माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हेल्दी टिप्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांसोबत शेअर करायला देखील विसरू नका.